मात्र पहिला आदरा मिळाला, एक महत्वाचा खेळाडू बाद झाला आहे तांबडी संघाचा। एका अप्रतिम झेल टिपला प्रसन्न बोल्याने। पहिला आदरा मिळालाय तांबडी संघाला, महत्वाचा खेळाडू बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय। दर्शन पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल। 5 षटकांचा सामना चालू आहे, 5 षटकांमध्ये धावा या मैदानावरती बनवाव्या लागतील। सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय दिशा अकॅडमी वर्षे संघाकडून। गोलंदाजाचं कौतुक कर, एक सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न निश्चित चालू आहे अरे संघाचा। नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय दर्शन, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल। पुन्हा एकदा अंकित बघूया, गोलंदाज मार्कवर तयार आहे। सुरेख चेंडू कटवून काढलाय, ओंकार मोंडे आपण पाहतोय एक सुरेख क्षेत्ररक्षण करतोय। या वेळेला रनआउट होईल का? मात्र दर्शनची खेळी समाप्त। सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अरे संघाकडून। एक षटकाचा खेळ संपलाय। धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती पाहतोय। 2 महत्वाचे खेळाडू माघारी धरलेत आरे संघाने। वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन आपण पाहतोय अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पहिलं शतक अंकितचं कौतुक करेन, 6 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे खेळाडू बाद केलेत। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोहित, कशा रीतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे। सलामीला आलेला फलंदाज उत्तम आपण अजून सुद्धा मैदानामध्ये पाहतोय, कशा रीतीने फलंदाजी करेल। कुठेतरी तांबडी संघाचा विचार असेल की 5 षटकांमध्ये आपण 50 धावा प्लस करण्याचा प्रयत्न जरूर असेल, मात्र दुसऱ्या बाजूला आपण आरा संघ पाहतोय पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात, 2 महत्वाचे खेळाडू बाद केलेत। या वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळलाय, धावा किती मिळते? सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, मात्र 1 धाव खर्च केले तांबडी संघाला। 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली। धावसंख्येचा विचार केला तर 7 या धावी संख्येवरती आपण पाहतोय। 2 महत्वाचे खेळाडू जरूर बाद झालेत, आता मात्र उत्तम आणि रोहित यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल। गोलंदाज मार्कवर आपण अक्षय पाहतोय, सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज। बघूया पुन्हा एकदा, या वेळेला काहीसा आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काहीसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहूया। 2 धावा वसूल केल्यात तांबडी संघाने। 9 धावा झाल्यात। बघा एक एक धाव महत्वाची असेल, अरे संघाला हे माहित आहे। आपण तलावलीच्या मैदानामध्ये पाहिलं असेल काही चुका झाल्या होत्या आपल्याकडून, एक एक धाव महत्वाची आहे हे त्यांना माहित आहे। मात्र आज आपण पाहतोय वर्षे या मैदानावरती आपण या टुर्नामेंट पाहतोय, सुंदर आयोजन आपण पाहतोय, सुंदर असं मैदान आहे। पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर अक्षय, बघूया कशा रीतीने गोलंदाजी करेल। सुंदर चेंडू कटवलाय,
सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ओमकार मोंडे यांच्याकडून। अप्रतिम क्षेत्ररक्षण आरे संघाकडून होतोय, मात्र फलंदाजी कशा प्रकारे होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरं शतक चालू आहे प्रगतीपत्रावरती, 10 धावा झाल्यात। पुन्हा एकदा या वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते आरे संघाकडून। एक सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। उत्तमला मात्र आता फटके खेळावे लागतील। या वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळलाय, किती धावा मिळतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे। 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या। 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्यात। 12 धावा आपण पाहतोय। 2 महत्त्वाचे खेळाडू बाद झालेत, मात्र रोहित आणि उत्तम आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी चालू आहे। दुसरं शतक प्रगतीपत्रावरती चालू आहे। 12 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात बघूया। अजून सुद्धा काही चेंडू शिल्लक असतील या शतकामधील। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाचं कौतुक करेन एक सुरेख गोलंदाजी आपण पाहिले। 12 चेंडूचा खेळ संपलाय, 12 धावा धाव फलकावरती पाहतोय। 2 महत्त्वाचे खेळाडू बाद झालेत तांबडी संघाचे। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आरे संघाकडून। वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं शतक घेऊन आपण पुन्हा एकदा पाहतोय अंकितला, ज्याने पहिलं शतक हातलं होतं। 6 धावा तब्बल खर्च केल्या होत्या। 2 महत्त्वाचे खेळाडू बाद केले होते या गोलंदाजाने। पुन्हा एकदा ओमकार मोंडे कर्णधार आहेत संघाचे, तर कर्णधाराने पुन्हा एकदा अंकितकडे चेंडू सोपवलाय। बघूया कशा रीतीने गोलंदाजी करेल। 12 चेंडूचा खेळ संपलाय, 12 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय। आता मात्र तांबडी संघाला कुठेतरी मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील। उत्तम आणि रोहित आपण पाहतोय मैदानामध्ये। सुरेख फलंदाजी यांच्याकडून होईल, हे देखील मोठे फलंदाज आहेत। यांच्या बॅट मधून आपण सातत्याने मोठे मोठे फटके पाहतो, मात्र आज या मैदानावरती कशा रीतीने फलंदाजी करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। चला पंच सामना त्वरित चालू करून घ्या। पुन्हा एकदा अंकित बघूया आपण गोलंदाज मार्कवर आलाय। सुरेख चेंडू खेळून काढलाय। यावेळेला किती धावा मिळतील? 1 धाव पूर्ण केले। काहीच खराब क्षेत्ररक्षण होते आता मात्र ओमकार कडून। 2 धावा वसूल केल्या। 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले। धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा आपण पाहतोय। चौदा धावा धाव फलकावरती लागल्यात। कितपत धावा बनवते आहे देखील पाहायचं आहे तांबडी संघ, कारण आर संघामध्ये सुद्धा फलंदाज सुरेख आहेत। तांबडी संघाचा विचार केला तर गोलंदाज सुद्धा सुरेख आहेत। वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे अंकित गोलंदाज मार्कवर आहे। बघूया पुन्हा एकदा, या वेळेला सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। चेंडू टप्पा पडल्यावरती थोडी उसली घेतली, चेंडू पूर्णपणे फलंदाजाला जकडून ठेवलाय। या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाही। या वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळलाय, किती धावा मिळणार? काहीच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। 2 धावा तोपर्यंत वसूल केल्यात। 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले। धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धाव फलकावरती लागल्यात। 2 महत्त्वाचे खेळाडू जरूर बाद झालेत, मात्र रोहित आणि उत्तम एक सुरेख फलंदाजी करतायत मैदानामध्ये। 16 धावा धाव फलकावरती लागल्यात। बघूया पुन्हा एकदा अंकित कशा रीतीने गोलंदाजी करेल। या वेळेला पुढे जाऊन चेंडू दिलाय सरसवून।
चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आपण पाहतोय षटकार, पहिला षटकार आलाय रोहितच्या बॅट मधून. सहा धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. धावा जरूर आपण डबल फिगर मध्ये पाहतोय. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात, पण या कुठेतरी धावा तांबडी संघाला पुरेशा असतील का हा एक प्रश्न निर्माण आहे. कारण आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये तांबडी संघ विचार करून आला असेल की 50+ धावा बनवण्याचा. त्याचा प्रयत्न उत्तम चालू आहे. 22 धावा धाव फलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा बघूया अंकित काहीसं मागणं ठरतोय या षटकामध्ये. या वेळेला मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल. बघा टप्पा पडल्यावरती चेंडू हातभर बाहेर वळालाय. नितीन मोंडेच्या हातामध्ये चेंडू गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय अरे संघाकडून. षटकार जरूर आलाय या षटकामध्ये, मात्र पुढील चेंडू बघा एक सुरेख पद्धतीने हाताळलाय अंकितने. बघूया पुन्हा एकदा. सुरेख गोलंदाजी आपण पाहिले अरे संघाकडून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावरती पाहतोय. 2 महत्वाचे खेळाडू जरूर बाद झालेत. सर्व संघांना विनंती असेल जे आजच्या लॉट मध्ये आहेत त्याने येताना 12 आपण प्लेइंग लीड घेऊन यायचे. जे 11 खेळाडू खेळतील आपले त्याने प्लेइंग लीड घेऊन यायचे. आपले नाणेफेकीला याल तेव्हा प्लेइंग लीड घेऊन यायचे, याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक घेऊन आपण पाहतोय. ओमकार मोंडेला प्राचारण केलंय. संघाचा कर्णधार आहे, कशा रीतीने गोलंदाजी करेल. 18 चेंडू मध्ये 22 धावा तब्बल तांबडी संघाने कुठून काढल्यात. येणारे 12 चेंडू मध्ये किती धावा वसूल करतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वळूया मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाज मार्कवर आपण ओमकार मोंडेला पाहतोय. 4थं शतक हाताळण्यासाठी प्रगतीपत्रावरती आपण पाहतोय ओमकार मोंडे कशा रीतीने गोलंदाजी करेल. 18 चेंडू मध्ये 22 धावा वसूल केल्यात तांबडी संघाने. येणारे 12 चेंडू मध्ये कितपत धावा वसूल करतोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र गोलंदाज मार्कवर ओमकार मोंडे आपण पाहतोय. बघूया सलामीला फलंदाज आलेला उत्तम आणि त्याच्या साथीला रोहित कशा रीतीने फलंदाजी करतील. या वेळेला जोरदार चेंडू मारलाय. मात्र बघूया पुन्हा एकदा झेल. सोप्पा असा झेल होता. या धावा वाचवाव्या लागतील. एक धाव महत्वाची आहे मित्रांनो. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. एक महत्वाचा खेळाडू आहे, त्याचा झेल सोडलाय. कितपत भारी पडू शकतोय अरे संघाला येणारे चेंडू मध्ये आपल्याला समजणार आहे. मात्र आता स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रोहितला. याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. किती धावा मिळणार. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मात्र एका धावेवरती समाधान मानलंय. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या पुढे सरकली. 24 धावा आपण धावफलकावरती पाहतोय.
सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय ओंकार मोंडेकडून. 2 चेंडू आतापर्यंत हातललेत, 2 धावा खर्च केल्यात. या वेळेला आडव्या बॅटने चेंडू केलाय, किती धावा मिळणार, झेलबाद होईल का? पुन्हा एकदा नितीनने आता मात्र चूक केली आहे. सव्वीस धावा आपण पाहतोय. या धावा वाचवायच्या होत्या कुठेतरी आरे संघाला. बघा सलामीला फलंदाज आलाय उत्तम, त्याच्या बॅट मधून मोठे फटके निश्चितच येऊ शकतात. त्याचे 2 आतापर्यंत झेल सुटलेत. कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न निश्चित चालू आहे आरे संघाकडून. काहीतरी आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदल करताना आपण पाहतोय ओंकार मोंडेला. गोलंदाजी सुरेख आहे मित्रांनो, मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी साथ देत नाही गोलंदाजाला. 4 धावा आतापर्यंत वसूल केल्यात या षटकामध्ये. या वेळेला गोलंदाजाचं कौतुक करेन, अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला होता. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, तू मात्र नितीन मोंडे. बघा सुरेख यष्टिरक्षक आपण पाहतोय नितीन मोंडेकडे. एक महत्वाचा खेळाडू बाद झालाय, 3रा हादरा मिळालाय तांबडी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रोशन. बघूया रोशन आणि रोहित कशा प्रकारे आता फलंदाजी करतील. रोहितच्या बॅट मधून आपण एक षटकार जरूर पाहिलाय, मात्र ओंकार मोंडेच्या दुसऱ्या बाजूला आपण कौतुक करूया मित्रांनो. त्याच्या षटकामध्ये 2 झेल सुटले नसते तर आतापर्यंत आपण पाहिलं असतं तर 2च धावा खर्च केल्या असत्या या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी चालू आहे. आतापर्यंत आपण 4 धावा या षटकामध्ये वसूल केले. एक महत्वाचा खेळाडू बाद झालाय. या वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न लव चोंदे. बघूया कशा प्रकारे चेंडू अडवतील. लव चोंदे जाईपर्यंत चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळाल्या तांबडी संघाला. तीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती. चौथे षटक चालू आहे. 30 धावा धावफलकावरती पाहतोय. 3 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. सुंदर फलंदाजी चालू आहे रोहितच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा ओंकार मोंडे गोलंदाज मार्कवर पाहतोय कशा रीतीने गोलंदाजी करेल. या वेळेला बघा सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पंच एक शॉट आहे. 2 धावा. 2 धावा मिळाल्या बघा. 3 धावा मिळाल्या असत्या, मात्र कुठेतरी एक शॉर्ट रन काढल्यामुळे 2 धावा मिळाल्या. 32 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकामध्ये 32 धावा पाहतोय. 3 महत्वाचे खेळाडू माघारी धरलेत आरे संघाने. येणारे 6 चेंडू मध्ये कितपत धावा वसूल करतोय तांबडी संघ हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. एक निर्णायक शतक असेल, कोणाकडे ओंकार मोंडे सोपवतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ संपलाय. 32 धावा तब्बल कुठून काढल्यात. 3 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. वैयक्तिक पहिलं संघाकडून आपण पाहतोय 5वं शतक घेऊन प्रसन्न कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं शतक हाणामारीचं शतक म्हणून म्हटलं जातो, मात्र प्रसन्न कशा प्रकारे गोलंदाजी करेल. जिथे स्ट्राइक वरती आपण पाहतोय रोहित, ज्याच्या बॅट मधून एक षटकार चौकार आलाय. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. या वेळेला प्रसन्न काहीस भरकटलेला दिसतोय. अवंतरी एक धाव मिळणार. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर
33 धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा प्रसन्न बघूया. पुन्हा एकदा तीच चूक करतोय. अवंतर एक धाव मिळणार, एक धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. 34 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटच्या शतकामध्ये कितपत धावा वसूल करतोय तांबडी संघ. आतापर्यंत 2 धावा आल्यात. रोहितचा विचार असेल की या शतकामध्ये 15+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा केलाय, बघूया किती धावा मिळतील. मात्र रोहितची खेळी समाप्त झाले या मैदानावरती. 4था आदरा मिळालाय तांबडी संघाला. ह्या पुढील होणारा सामना आपण पाहतोय. दिशा अकॅडमी वर्सेस एकता क्रिकेट संघ पांगलोली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. प्लेइंग लिस्ट घेऊन यायचे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋतिक. एक घातक फलंदाज आहे. याच्या बॅट मध्ये जर चेंडू आला ना तर सीमा रेषेच्या बाहेर. अशा अनेक मैदानावरती पाहत आलोय. मात्र या मैदानावरती कशा रीतीने फलंदाजी करतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. जिथे गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय प्रसन्न. बघा त्याने 2 अवंतर धावा दिल्या. मात्र तिसऱ्या चेंडूवरती महत्वाचा खेळाडू बाद केला. रोहितला बाद जरूर केलाय. रोहितच्या बॅट मधून आपण पाहिलं एक षटकार चौकार आला होता. मात्र ऋतिक कशा प्रकारे फलंदाजी करेल आता हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती लागल्या. 4 महत्वाचे खेळाडू तांबडी संघाने गमावले. बघूया पूर्णपणे जबाबदारी असेल ऋतिक वरती. शेवटचं शतक आहे, हाणामारीचं शतक आहे. निश्चितच शेवटच्या शतकामध्ये आपण मोठे मोठे फटके पाहतो. या वेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा केलाय. किती धावा मिळणार? 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव नितीन मोंडे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सुंदर किपिंग पाहिली. मात्र 2 धावा वसूल केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी चालू आहे. गोलंदाजाचं सुद्धा सुरेख कौतुक करेल. बघा ज्याने 2 अवंतर धावा खर्च केल्या होत्या मात्र एक महत्वाचा खेळाडू बाद झाला. सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. बघूया पुन्हा एकदा प्रसन्न. या वेळेला रोहित ऋतिकच्या बॅट मधून आपण पाहतोय एक सुरेख देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली आहे. 42 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 6 धावा आल्यात ऋतिकच्या बॅट मधून. अजून सुद्धा काही चेंडू शिल्लक असतील. बघूया ऋतिक कशा प्रकारे समाचार घेईल या चेंडूंचा. 42 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 महत्वाचे खेळाडू बाद जरूर झालेत. मात्र ऋतिक त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार आता पाहिलाय. बघूया प्रसन्न कशा प्रकारे रोखून धरेल. निश्चितच जर रोखून धरण्याचा प्रयत्न असेल या वेळेला पुन्हा एकदा सोना झेल टिपेल का? आणि सोप्पा असा झेल धरतीला दान केला अरे संघाने. या धावा कुठेतरी वाचवायच्या होत्या मात्र 1 धाव चोरून काढले. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा. सुशांत चोंदे आपण पाहतोय एक सोप्पा असा झेल सोडलाय. या धावा कुठेतरी वाचवायच्या होता अरे संघाला. मात्र नितीन मोंडेचा सुंदर असं प्रयत्न होत मात्र झेल धरतीला दान केलं. 1 धाव वसूल केले तांबडी संघाने. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. 43 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा प्रसन्न. बघूया गोलंदाज मार्कवर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला होता. पूर्णपणे जखडून ठेवलाय. त्रेचाळीस धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या शतकामध्ये. कशा प्रकारे फलंदाजी करे हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
चला वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय गोलंदाज मार्कवर प्रसन्न गोलंदाज मार्कवर आहे, शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. किती धावा मिळतील? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, या चेंडूवरती धावा किती मिळतील? फलंदाज बाद झालाय, 5वा हादरा मिळालाय तांबडी संघाला. धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा झाल्यात, 5 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. 5 षटकांमध्ये 44 धावांची गरज आहे आरे संघाला. एक सुरेख खेळ आपण पाहिला आरे संघाकडून. मात्र आता गोलंदाज असतील तांबडी संघाचे, कशा रीतीने गोलंदाजी करतील? 44 धावा रोखायच्या आहेत एका बाजूला आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला आरा संघ 44 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना. कशा प्रकारे रोखून धरतील, कशा प्रकारे धावा बनवल्या जातील, थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. चला पांगलोली संघाचा कर्णधार, एकता क्रिकेट संघ पांगलोली संघाचा कर्णधार आणि दिशा अकॅडमी वर्षे संघाचा कर्णधार, दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी इथे पॅन्डल मध्ये यायचं आहे. प्लेइंग लीड घेऊन यायचे आपले. धन्यवाद. तर या जी आपण स्पर्धा पाहतोय खऱ्या अर्थाने स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन 16 गावांना एकत्र आणलंय. आपण पाहतोय एक चांगली संकल्पना या स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी कासार साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पिंट्या शेठ म्हणजेच योगीराज मस्के, हे खऱ्या अर्थाने या असोसिएशनचे सर्व आहेत. त्याचप्रमाणे राजीव केरकर, तेजेश नरे, हे संपूर्ण त्यांची ही टीम्स. आणि खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी पाहतो या असोसिएशनच्या माध्यमातून जर पाहायला गेलं रोहा तालुक्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच असं घडत असेल की हे
जी स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे, आज मात्र ड्रीम्स क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून आपण या ठिकाणी थेट प्रक्षेपण पाहायला मिळतोय। आणि खऱ्या अर्थाने कौस्तुभ पाटील सरांचा देखील मी धन्यवाद देतो, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या ड्रीम cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकता। एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। जय हनुमान रोड बुद्रुक या क्रीडा नगरीवरती हा क्रिकेटचा सोहळा रंगलाय आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील एक आकर्षण असणाऱ्या या स्पर्धेचं तर एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि स्वयंभू श्री दहावीर महाराज असोसिएशन यांच्या दरम्यान हा आपण सामना पाहणार आहोत। तरी खऱ्या अर्थाने एका बाजूला आपण पाहणार नयन जोशी तर दुसऱ्या बाजूला तेजस नळे, याच्यामध्ये ही लढत आपण पाहणार आहोत। आजच्या दिवसातील दुसरा सामना तर मी विनंती करतो नाणेफेक करण्यासाठी पिंगळसई संघ सॉरी पांगळे आणि त्यांच्या विरोधाचा संघ आहे वरसे। सन्माननीय आपले सर्वांचे अतिश पडोळ साहेबांनी शुभास नाणेफेकीचा गोल हवेत उडवलं गेलं। नाणेफेकीचा गोल मात्र आपण पाहिला जिंकला पांगोली या संघाने। पांगोली संघ दिशा क्रिकेट अकॅडमी वरसे हा संघ आहे, तर त्याच्या विरोधात आपण पाहिलं पांगोली संघ। पांगोली संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि खऱ्या अर्थाने आज जी स्पर्धा तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं राजू शेठ केरकर, तेजस नरे आणि त्यांचं अध्यक्ष सुनीलजी कासार, त्याचप्रमाणे पिंट्या सेठ मस्के यांचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करेल, कारण रोहामध्ये आज त्यांच्या माध्यमातून मला दहावीर चषकामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली। त्याचप्रमाणे रोहा तालुका RTPL सीझन 1 सीझन 2 दोन्ही या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा घरच्या या आपल्या परिवारामध्ये जेव्हा आपल्याला संधी मिळते ना, ती खूप महत्त्वाची असते आणि या संधीचं नक्कीच सोनं देखील झालंय, कारण आज बऱ्याच ठिकाणी मला जी प्रसिद्धी मिळाली ना दहावीर चषक आणि खऱ्या अर्थाने RTPLच्या माध्यमातून आणि त्याचा नक्कीच या ठिकाणी मला लाभ झालाय। या सर्व रोहा शहरातील ग्रामीण शहरी सर्व आयोजकांचा मी मनाच्या अंतकरणाने स्वागत करतोय, कारण त्यांनी दिलेला प्रेम आणि खऱ्या अर्थाने आज मात्र रोहा नाही तर रोहाच्या बाहेर देखील मला समालोचन करण्याची वारंवार संधी मिळत असते। आज माझ्या समेत जुळलेत व्हाईस ऑफ दापोली रत्नागिरी विभागातील समालोचक इमाजी मोडक सर। नक्कीच त्यांचं समालोचन बऱ्याच वेळा ऐकलं, मात्र आज स्वयंभू श्री दहावीर महाराज असोसिएशनच्या माध्यमातून आज पहिल्यांदा आमची भेट होतोय। धन्यवाद इमाद मोडक सर, एक चांगले समालोचक आहेत हिंदीमध्ये, आपल्याला आज त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला आणि मला वाटतं रोहा नगरीमध्ये प्रथमच आपण या ठिकाणी आल्यात। नक्कीच आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे। नक्कीच तुम्ही अलिबाग सोहगाव या ठिकाणी केले, पण रोहामध्ये पहिल्यांदाच आहे। एक चांगला स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा नगरी रोड बुद्रुकच्या या मैदानावरती आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं नाही माझी तर काही ठिकाणी आपण पाहिलं असोसिएशन तयार झाल्यात आणि होणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी पाहतो ज्या स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन आहे या रोहा तालुक्यातील मला वाटतं पहिली असोसिएशन असेल की ती ही लाईव्ह युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रेक्षण पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने कौस्तुभ सरांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय। ड्रीम्स cricket.in च्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने 1 लाखाचा पल्ला गाठलाय दहावीर चषकाच्या माध्यमातून। एक चांगली क्लिअरिटी आणि एक आज मात्र मोठी भरारी घेतली कौस्तुभ पाटील सरांनी। एक चांगलं आयोजन पाहायला मिळते या मैदानावरती। जो चालू सामना मैदानावरती आपण पाहतो एका बाजूला आहे तांबडी आणि आरे या दोन संघादरम्यान ही लढत चालू आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा 14 विद्या 64 कळांचा अधिपती तसंच अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय मैदानाकडे एक सामना आपण पाहतो। एक चांगली लढत पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहतो तांबडी संघ तर एका बाजूला विरोधात असलेला आरे संघ। प्रथमतः आपण पाहिले ज्या तांबडी संघाने या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या उभी केली पूर्वार्धामध्ये
43 धावा म्हणजे 44 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत. म्हणजे जर आपण सरासरी पाहिली ना प्रति षटकामध्ये 11च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत. एक चांगलं मैदान सुसज्ज असं मैदान पाहतोय. एक खुल्लं असं हे मैदान आहे दाटावच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने रूढ बुद्रुक म्हटलं कला क्रीडा सांस्कृतिक जपणारा हा गाव. खऱ्या अर्थाने कबड्डीचे सामने देखील या मैदानामध्ये होत असतात आणि कबड्डीचे चांगले खेळाडू देखील तयार झालेत आपल्या रूढ बुद्रुक गावामध्ये. रूढ बुद्रुक रोड खुर्द त्याचप्रमाणे धाटाव नगरीत पूर्ण आज पाहिलं ना तर आज इमाजी आपलं जेवढं क्रिकेट चांगलं खेळलं जातं ना त्याच तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कबड्डीचं खेळ देखील खेळलं जातं. आज रायगड नव्हे तर महाराष्ट्राच्या संघामध्ये देखील खेळताना हे आपल्या या आमच्या रोहा तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळत असतात. चला मी विनंती करतोय प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं तांबडी संघ. आणि खऱ्या अर्थाने इमाजी म्हटलं ना जेव्हा घरात आपल्याला खऱ्या अर्थाने चांगला प्लॅटफॉर्म मिळतो ना घरातून जर आपल्याला या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच आपण बाहेर देखील आपल्याला त्याच पद्धतीने प्रोत्साहन मिळत असतं. पहिलं आपल्या घरातून आपल्याला सहकार्य असं लाभलं पाहिजे आणि ते खऱ्या अर्थाने रोहावासीने आमच्यावरचे प्रेम दाखवलंय. आज नक्कीच मला रात्री मी पनवेलमध्ये होतो मात्र राजेशेर केरकर आणि तेजस नरेने या ठिकाणी आमच्या एक कॉल केला कारण त्यांचं आमच्या सातत्याने राहिलेलं प्रेम आहे. आज त्यांच्या प्रेमाखाते या ठिकाणी मी पोहोचलोय. असंच आपलं सहकार्य असू द्या. जाऊया मैदानाकडे प्लीज मी विनंती करतो. टाइम खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण उन्हाचा तडाखा देखील आहे आणि सातत्याने बराच क्रिकेट आपण जर पाहिलं ना आज फास्ट झालाय. आज क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं ना एक व्यवसाय बनलाय क्रिकेट. क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं खऱ्या अर्थाने युट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्सचं दुकान आपण पाहतो बॅट्स त्याचप्रमाणे कोणी स्टॉल टाकतो वडापावची गाडी असेल थंडाची गाडी असेल म्हणजे हा व्यवसाय झालाय. समालोचकांना देखील या ठिकाणी एक व्यवसाय तयार झालाय. पंचांना देखील व्यावसायिक तयार झाला. त्याचप्रमाणे जर पाहिलं डीजे मंडप डेकोरेटर्स म्हणजे एक व्यवसाय हा तयार झालाय. चित्ररक्षण सजवले गेले तांबडी संघाच्या माध्यमातून पहिलं षटक असणार आहे पॉवर पेस. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले आर्य संघाची अंकित आणि मनोज सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईकला आपण पाहतोय अंकित हा फलंदाज स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला मनोज आहे. पॉवर पेचा षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण तांबडी संघाचा गोलंदाज नितीन. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय लेग पंचाच्या भूमिकेत राकेश केरकर आणि त्याच्या साथीला मुख्य पंच प्रत्येक कांबळे. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय सीमा रेषेबाहेर. वन बाउन्स चौकार. या ठिकाणी पहिला चेंडू चांगला आपण पाहिला ना तर गोलंदाज नितीन याचा हा चेंडू जर पाहायला मिळाला डिमर चेंडू राहिलाय कारण टप्पा पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली या चेंडूने. चेंडू आपण पाहिला पंच आणि राजू केरकर सरांच्या राकेश केरकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा आला का चेंडू निवडचा आहे. एकूण 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहिल्या फ्रीडचा चेंडू होता नक्की चेंडू फ्रीडचा आहे. एवढंच स्पर्धा देखील सुपर हिट आहे. या ठिकाणी काय घडलंय पहा पुन्हा एकदा. खराब चेंडूची सांगता झाली. वाईटचा इशारा आलाय. सर वाईट आहे का बॅट कट आहे ना ओके अपे असावी. चौकार आलाय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 9 धावा आलाय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिला चेंडू पण पाहिला 9चा त्याच्यात 5 धावा आल्या. नंतर आपण पाहिलं चौकार देखील आला. एकूण धावफलक पाहिलं ना ज्या आर्य संघाच्या 9 धावा आहेत. 44 धावांचा पाठलाग करायचा 11च्या सरळ धावा जमा करायच्या आहेत. राईट टर्म राऊंड मारा करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चांगला फटका पाहायला मिळतो त्या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये परंतु या चेंडूवरती कोणती धाव नाही. कमबॅक केलंय गोलंदाजाने चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. कारण आता मात्र या ठिकाणी पाहिलं ना 9 धावा खर्च केल्या गेल्या 3 चेंडू मध्ये तुम्हाला धावा रोखायच्या आहे. हो त्रिफळा छेद केलाय. फलंदाजाला माघारी परतावलंय. ज्या फलंदाजाला या ठिकाणी गरज होती जे पार्टनरशिप चांगले होण्याचा प्रयत्न होता मात्र त्या पार्टनरशिपला सुरंग लावलाय. फलंदाज माघारी परतलाय. 9 धावसंख्या.
9 धावा धावफलकावरती आहेत। या ठिकाणी फलंदाज पाहिला तर मात्र अनिकेत बाद झालाय। अरे खुर्द हा संघ या ठिकाणी ज्या 44 धावांचा पाठलाग करतोय, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये। नितीन आक्रमक फलंदाज आहे, नितीनकडे क्षमता आहे। 9 धावा धावफलकावरती मात्र गोलंदाज कौतुकाला कमबॅक केलंय। 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय, एक क्षेत्रक्षण पाहतोय डीप मिडऑन क्षेत्रामध्ये, तर एक डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केलंय। नितीन तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झालाय 9 धावा धावफलकावरती। लोअर फुलटॉस चेंडू मात्र आपण पाहिला दिशा भरकटले, लेग स्टंपच्या बाहेर डाव्या एटीच्या बाहेर चेंडू पडलाय। पंचाचा मात्र या ठिकाणी इशारा आलाय की हा चेंडू वाईटचा आहे। 10 धावा धावफलकावरती आहेत। 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय चांगलं सुरुवात केली खऱ्या अर्थाने आर्य संघाने, कमबॅक केलं होतं मात्र कुठेसे तरी या ठिकाणी क्या बात आहे, चांगला चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी विनंती करतोय सन्माननीय सूरज मात्रे यांना विनंती करतो, सूरज मात्रे आपण प्लीज या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या मंचकाची आपण शोभा वाढवायची आहे। पॉवर प्ले षटकामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं ना 2 चेंडूवरती मोठे फटके आले, कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। क्या बात आहे, या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता, आपण पाहिलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, फंबल झाला, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। 2 धाव मात्र या ठिकाणी पळून धावून पूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या दोन्ही पुढे सरकले, धावा पहिल्या धावफलकावरती ना तर मात्र 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। आता मात्र घड्याला देखील पाहिलं ना तर 12 वाजलेत, 12 कोणाचे वाजणार आहेत खऱ्या अर्थाने, 12 वाजून 6 मिनिटं झालेत। तांबडी संघ एका बाजूला आपण पाहतोय 44 धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय, सॉरी 3 धावा, एक बाकी आहे। 13 धावा धावफलकावरती। थर्ड मॅन क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव पूर्ण, 2 धाव मात्र पूर्ण केल्या। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल। ज्या पहिल्या षटकाचा विचार केला ना तर धावसंख्या मात्र पाहतोय ती म्हणजे 15 धावा धावफलकावरती आहे। चांगली सुरुवात, 11च्या सरासरी धावा जमा करायच्या होत्या मात्र या ठिकाणी 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या। आता मात्र आपण पाहिलं ना 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे। एक सुंदर या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय स्वयंभू श्री धावीर महाराज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 16 गावांना एकत्र आणलं हिमत सर, आणि खऱ्या अर्थाने असोसिएशनची खूप महत्वाची गरज राहिली आपल्या ग्रामीण खेळाडूंना, कारण काहीच खेळाडूंना खेळायला संधी मिळत नसते आणि यातूनच एखादा स्टार खेळाडू घडत असतो। आज रोहामध्ये देखील बरेच व्यावसायिक खेळाडू आपण पाहायला मिळत असतो। एका बाजूला पाहतो याच्यानंतर होणारा सामना दिशा अकॅडमी वर्से त्यांच्या विरोधात संघ असणार आहे, एकता पांगुळी हा संघ असणार आहे। डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न पाहिला, ऑफड्राईव्हचा फटका आहे, क्षेत्ररक्षक या ठिकाणी फंबल झालं, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या धावा पूर्ण केल्या गेल्या। खऱ्या अर्थाने फलंदाज काय असतं ना पाहिलं ना तर जिथे एक धाव आहे तिथे दुसरी धाव कशी कन्वर्ट होईल ना याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचा आहे आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली। धावफलक पहिल्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत। नितीन स्ट्राइकला आपण पाहतो, पण गोलंदाजी मार्कवर गोटापैदा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहिला चेंडू हवेमध्ये राहिला, कोणताही क्षेत्रक्षेत्रापर्यंत पोहोचू शकला नाही। अगदी आपण पाहिलं ना तर मात्र धरणीला चेंडू दान झालाय। धावसंख्या 1 ने पुढे सरकले, 18 धावा धावफलकावरती आहेत। गोलची ट्रॅकवर आपण पाहिला गोलंदाज ऋतिक गोलंदाज आहे, तांबडी संघाचा हा गोलंदाज षटक क्रमांक 2। मी विनंती करू सन्माननीय मुकेशजी भोगटे साहेबांना आणि खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणी शुभागमन देखील होते। साहेब प्लीज आपण कुठे असाल तर या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर नसतं व्हायचं आहे। रोहा
पोलीस बॉईज अध्यक्ष सन्माननीय मुकेशजी बोकडे साहेब यांचं शुभागमन होतोय आणि खऱ्या अर्थाने खूप या ठिकाणी आज मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यपत्र पाहायला मिळतोय। मुकेशजी बोकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय। मी साहेबांनी विनंती करतो की प्लीज आपण या मुख्य व्यासपीठातून आपलं आसन ग्रहण करायचं आहे। धावा पहिल्या धावफलकावरती 22 धावा। एक्स्ट्रा रिझन मध्ये या ठिकाणी आपण पहिला फटका लगावलाय। एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नितीन मात्र चांगले या ठिकाणी फटकेबाजी करतोय। खरं ते सिंगल डबल होते लक्ष केंद्रित केलंय। धावफलका पहिल्या धावफलकावरती 24 धावा। 20 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे। क्या बात आहे। या ठिकाणी कौस्तुभजी पाटील सर यांची ड्रीम्सcricket.in ची ही संपूर्ण टीम असं मात्र या ठिकाणी चांगले क्लॅरिटी आणि चांगले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। अकोट ठेप्याचा चेंडू राहिलाय। मुकेशजी बोपटे साहेब यांचा शुभागमन झालंय। त्याचप्रमाणे विनंती करतो सन्माननीय अतेजी पडवळ साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मुकेशजी बोपटे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। मायाची उत्तर शाळ आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन या ठिकाणी मुकेशजी बोपटे साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। मी विनंती करतोय कॅमेरामॅन प्लीज आपल्या या मुख्य व्यासपीठाकडे आपला कॅमेरा यायचा आहे। या ठिकाणी मान्यवरांचं शुभ सन्मान करण्यात येत आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय। 2 फलंदाज माघारी परतले। धावा जर पाहिल्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती राहिलेत। आता मात्र जर पाहायला गेलं ना चेंडू शिल्लक असणार आहेत। 2 षटकांचा खेळ संपलाय। 18 चेंडूचा खेळ बाकी आहे। 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे। तेजस सर बोला। ओके 2 फलंदाज बाद झालेत। खऱ्या अर्थाने तेजस नरेंद्रचं देखील कौतुक करायला एमची कारण खऱ्या अर्थाने जी आरटीपीची संकल्पना यांनी आणली ना खूप महत्वाची। रोहा तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ खऱ्या अर्थाने या रोहा क्रिकेट प्रेमींच्या संकल्पनेतून साकार झाली। 2 सीझन पाहिलं ना तर व्यवस्थितरित्या पार पडले आणि आज रायगड जिल्ह्यामध्ये त्या स्पर्धेची चर्चा केली जाते। जिथे जिथे मी जातो ना तिथे तिथे रोहा तालुका प्रीमियर लीगची खूप चर्चा पाहायला मिळत असते। त्यांची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने ते कोणी वैयक्तिक त्या श्रेय घेत नाही। संपूर्ण रोहा तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना त्यांनी श्रेय दिलंय। हे खूप महत्वाचं असतं। तुम्ही एकेरी काम किती करा परंतु सर्वांना एकत्र घेऊन काम करतो ना तेव्हा ते खूप महत्वाचं आणि त्या प्रसिद्धी देखील मिळत असते। आणि खऱ्या अर्थाने ड्रीम क्रिकेट जेव्हा रोहामध्ये मोठी स्पर्धा असते ना तिथे मात्र ड्रीम्स क्रिकेट हे ठरलेलं आहे। त्यांचं एक आपुलकीचं नातं निर्माण झालंय। षटक क्रमांक 3 गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झालाय। गोलंदाज रोहित स्ट्राईकला आपण पाहतोय। नितीन 3ऱ्या क्रमांकासाठी आलेला हा फलंदाज आहे। चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय। गोलवर टप्पाचा चेंडू राहिलाय। टप्पा पडला ना टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला। इस्ट्रक्च्या हातामध्ये चेंडू विसावलाय। 17 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे। या षटकामध्ये जर पाहिलं ना खूप महत्वाचा षटक राहणार आहे रोहितचा। पहिला चेंडू निर्धाव आलाय। 20 धाव्यांची गरज आहे। 17 चेंडू शिल्लक आहेत। क्षेत्ररक्षण देखील विखुरलेला आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय। या ठिकाणी पहिला पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे। पंबल झालाय आणि मात्र जिथे एकच धाव होती तिथे मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते। हे खऱ्या अर्थाने ना क्रिकेट बॅटर्सचं खूप महत्वाचं असं लक्ष केंद्रित करणं की जिथे दुसरी धाव ना कशा पद्धतीने आम्ही पार करणार हे खूप महत्वाचं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर आता मात्र पाहिलं ना 16 चेंडू शिल्लक आहेत। 18 धावांची गरज आहे। हा चेंडू जर व्यवस्थितरित्या हाताळला असता चेंडू गॅदर केला असता पकडला असता तर याचा कधी सामन्यामध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळालं असतं। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय। स्लोवर चेंडूचा वापर केलाय गती परिवर्तन केलाय। आखोटापदा चेंडू राहिलाय मात्र फलंदाजाला चकवा दिला। या ठिकाणी फसवलाय आणि ते गंडवलंय देखील असं ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं। तर धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती। स्लोवर चेंडूचा वापर केला। माझी खऱ्या अर्थाने कॅरिबियन वेस्ट इंडिजचे खेळाडू गोलंदाज जास्त या चेंडूचा वापर करत असतात। फ्रंट फुट लेव्हल मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट राईटचा फटका या ठिकाणी आपण पाहतोय। ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धावसंख्या 1च्या व्यतिरिक्त जास्त धावा मिळणार नाही। धावफलक पाहिलं धावफलकावरती 27 धावा आहेत। 14 चेंडू शिल्लक आहे। 17 धावांची गरज आहे।
चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहाल तर रोहितच्या माध्यमातून आतापर्यंत रोहितने 3 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. अफलातून गोलांची कमबॅक करण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्याकडे खरे आपण पाहिलं ना, जर आपलं उत्पन्न इमाची कमी आहे म्हणजे उत्पन्न कमी असेल तर खर्चावरती आपल्याला नियंत्रण करायला पाहिजे आणि तो नियंत्रित गोलंदाजी होतोय, मात्र क्षेत्राची पाहिजे साथ मिळत नाही. कॉर्ड बिहान या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक कोणतीही चुकी करत नाही आणि महत्वाचा गडी देखील गारद झालाय. ओमकार बाद झालाय. पहिल्या चेंडूला पेस करत असताना या ठिकाणी मात्र झेलबाद झालाय. षटकातील शेवटचा चेंडू एक महत्वाचा निर्णायक षटक म्हटलं होतं आणि तो त्याच पावलावर पाऊल ठेवत हा षटक चाललेला पाहायला मिळतोय रोहितच्या माध्यमातून. धावपळक पहिल्या धावपळकावरती 27 धावा आणि माझ्या समवेत जुळलेत आमच्या आज खऱ्या अर्थाने हिमाची पाठीचा कणा कोणला म्हणतात समालोचकांचा, तर स्कोरर गुणलेखक राज केरकर आता आमच्या साथीला बसलेत. खऱ्या अर्थाने राजचं मी नाव ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष भेट झाली राजू शेठ. नक्कीच खऱ्या अर्थाने तुमचे मोठे बंधू आमचे फॅन होते, चांगलं एक आमचं नातं राहिलं होतं, पण फार कमी वेळामध्ये आपल्याला सोडून गेले. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर राठी हायस्कूलवरती होणारी स्पर्धा सातत्याने स्पर्धा व्हायच्या राजू शेठ. हो क्या बात आहे. गोलंदाजाचा हा चेंडू जर पाहिला ना, फलंदाजाला असं वाटत होते की हा डाव्या एसटीच्या बाहेर जाणार आहे, मात्र चेंडू आपण पाहिला ना थोडासा आउटकट राहिलाय. डेलिब्रेट आहे ना, डेलिब्रेट चेंडू आहे. धाव मात्र मिळणारे चेंडू मात्र आहे हा निर्धाव चेंडू. धावसंख्या पाहिली ना 27, 27 धावा धावपाळ करते. 3 षटकांची सांगता झाले. या तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला ना राज, रोहित जो षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आला, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 आणि महत्वाचा फलंदाज देखील बाद केलाय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना की हल्लीच्या जर आपण क्रिकेट पाहिलं ना तर गोलंदाजाचं एक लक्ष काय असतं, मला विकेटची गरज नाही, जेवढे चेंडू आम्ही निर्धाव कसे येतील, डॉट कसे येतील ना ते महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी गोलंदाजाने तेच केलं रोहितने आणि महत्वाचा निर्णायक षटक देखील झालाय. या ठिकाणी समीकरण थोडं बदललेलं पाहायला मिळते. 12 चेंडू शिल्लक आहे, 17 धावींची गरज आहे. जो सामना या मैदानावरती आपण पाहतोय ना, एका बाजूला आरे तर दुसऱ्या बाजूला तांबडी, या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये वाटत होतं आपल्याला की या ठिकाणी आर्य संघ थोडस हा सामना पुढे घेऊन जातोय, मात्र या ठिकाणी गोलंदाजाने हा सामना मात्र तांबडी संघाच्या गोलंदाज आपल्या बाजूने मात्र आतापर्यंत झुकवलाय. 12 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. जर सरासरी पाहिली आपण 8.5 ची सरासरी प्रति षटकामध्ये राहणार आहे. एक भव्य दिव्य ह्या क्रीडांगण पाहतो. या मैदानावरती सातत्याने कबड्डीची स्पर्धा असेल, क्रिकेटच्या स्पर्धा देखील होत असतात. जय हनुमान क्रीडा नगरी रूट बुद्रुक या मैदानावरती हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा आपण हा सोहळा पाहतोय. आज मात्र या स्पर्धेत नियमाचे खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक्झिबिशन मॅच एका बाजूला असणार आहे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे स्वयंभू श्री धावीर महाराज असोसिएशन. म्हणजे तेजस नरे आणि खऱ्या अर्थाने नयन जोशी आरटीपीएल सीझन 2 चा विजेता कर्णधार, दोन मातबर कर्णधारामध्ये लढत होणार आहे. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी अगदी जमिनीला गुदगुद्या करत गेला चेंडू, मिड ऑन क्षेत्रामध्ये गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय, मात्र धावा जर पाहिल्या ना तर मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण गेली. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण गेल्यात. ऋतिक गोलंदाज आहे. 29 धावा धावपाळकावरती. 11 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. ऋतिक या ठिकाणी ऋतिकला चांगली कामगिरी करावी लागेल. सामन्यामध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना, अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे आणि हे करणं देखील गरजेचं आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे ना, हा शक्तीने आणि युक्तीने जिंकता येणारा हा एकमेव क्रिकेटचा खेळ आहे. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय.
क्या बात आहे, जोरात टाकला चेंडू, पाहिला सबमरीन डेरावी म्हणावा लागला, कारण टप्पा पडला चेंडू सरळ समांतर बाजूमध्ये राहिला, इष्टच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्यात स्थिरवली 29. 3 फलंदाज मात्र बाद झाले. ऋतिक पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. तुम्ही धावा कितीही बनवा, किती चांगली गोलंदाजी करणार, तुम्हाला क्षेत्राची साथ खूप महत्वाची असते. काय घडलंय पहा या ठिकाणी. उलटॉस चेंडू आलाय, म्हणजेच बिमरदा चेंडू आलाय आणि एकूण धावा मिळतील 5. कारण खऱ्या ते संजीवनी देणारा हा फटका म्हणावा लागेल की चेंडू म्हणावा लागेल. माझी 5 धावा आल्यात. स्कोर कार्ड पाहिलं धावपाळकावरती 5 ने पुढे सरकलाय. 34 धावा धावपाळकावरती. आता मात्र 10 चेंडू 10 धाव्यांची गरज. 12 मध्ये 17 धाव्यांची गरज होती, आता मात्र 10 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. ऋतिक ओव्हर द विकेटने कुठल्या स्फोटला आढळलेला चेंडू पण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता होणार का? आणि नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. थोडस का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या फ्री हिटचा चेंडू होता, निर्धाव चेंडू आलाय. फलंदाजाला मात्र त्या चेंडूवरती कोणताही मोठा फटका घेता आला नाही. 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. प्लीज मी विनंती करतो तांबडी संघाला वारंवार आपल्याला सूचना कराव्या लागतात, कारण असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण सुरुवात केली. कारण आपल्याला फास्ट षटकांचे सामने खेळायचे आहेत. आपल्यातील असलेला खेळ, आपली क्षमता आपल्याला दाखवण्याचा एक प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलाय धावीर श्री स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनच्या मान्यतेतून. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय, निर्धाव येतोय. 8 चेंडू 10 धाव्यांची गरज. कमबॅक केलंय गोलंदाजाने ऋतिकने. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहिलं डीप स्क्वेअर लेग, क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, त्यानंतर पाहिलं डीप लॉंग ऑन, शॉर्ट मिड ऑन, क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मोठा फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोरदार अपील, परंतु चांगली सुंदर रनिंग बिट त्या ठिकाणी मारावं लागेल. या ठिकाणी 2 फलंदाजांमध्ये चांगला कॉम्बिनेशन, चांगला तालमेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावपळक पाहिलं धावपळकावरती 36 धावा धावपळकावरती आहेत. 7 चेंडू 8 धाव्यांची गरज. त्या बात आहे. राज केरकर अतिशय चांगल्या दर्जाचा या ठिकाणी स्कोरर एक चांगले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी नक्कीच थोडस आपले दिलगिरी व्यक्त करतो, कारण थोडं समालोचन माझ्याकडनं काही चुकीचे शब्द निघतायत. कारण खऱ्या अर्थाने वारंवार स्पर्धा करत असताना रात्री झालेलं जागरण, त्याच्यामुळे एखादा शब्द देखील वाईट निघू शकतो. पाण्याची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी. या षटकामध्ये पाहिल्या ना 13 धावा खर्च केल्या, जे तिसरं षटक खूप महत्वाचं होतं, कारण सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक जान आणली होती गोलंदाज रोहितने. पहिल्या षटकाचा विचार केला 15 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 9, त्याच्यानंतर 3 तिसऱ्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहे. 4 धाव्यांची गरज आहे. सामना नक्की जिंकू शकतो तुम्ही जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण जर का आपण केलं ना, तर ह्या धावा देखील रोखू शकतायत. कारण इमाजी आपण जर पाहिलं ना, 6 मध्ये कधी कधी 1 धाव 2 धावा देखील झाल्या नाहीत. आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे की आपण हा धावा रोखू शकतो. आणि खरी तांबडे संघाने या धावा थांबवताना रोखताना जर काय खऱ्या चुकी घडले ना, क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होतं. तुम्ही धावा किती चांगल्या करा, मोठी धावसंख्या उभारणी करा, चांगली गोलंदाजी किती चांगली होऊ द्या, महत्वाचं म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये या रणसंग्रामामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. काही संघामध्ये असे जे खेळाडू असतात, खास क्षेत्ररक्षण म्हणून त्यांना त्या ठिकाणी स्थान दिलं असतं. 6 चेंडू शिल्लक आहे. 4 धाव्यांची गरज आहे. 4 धावा रोखण्यासाठी गोलंदाजाला सज्ज केलंय साहिल. राईट ओव्हर द विकेट या ठिकाणी कॉट द बिहाइंड. एसटीच्या पाठीमागे मात्र झेल पकडला एसटीच्या ठिकाणी. फलंदाज बाद झालाय. आता मात्र कमबॅक होणार का?
कारण या ठिकाणी आपण पाहिलं ना, पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 4 धाव्यांची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. तर ही स्पर्धा आपण पाहतो ना, स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन दिशा क्रिकेट अकादमी वर्से रोहा क्रिकेट टूर्नामेंट 2024 चॅनल नंबर 01 वर लाईव्ह चालू आहे. साई कृपा केबल सर्व्हिस. दिशा क्रिकेट अकॅडमी वर्से रोहा आयोजित क्रिकेट टूर्नामेंट 2024 ही स्पर्धा साई कृपा केबल सर्व्हिस 01 या चॅनल वरती लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे घर बसल्या. आणखीन एक फलंदाज बाज, 2 चेंडूवर 2 फलंदाज बाज झालेत. आता मात्र या ठिकाणी नाही राज कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. असं वाटत होतं की हा सामना सहजरित्या जिंकणार की काय. आर्य संघ मात्र आर्य संघाला थांबवलंय तांबडी संघाने. आत मात्र आत्मविश्वास दाखवलाय त्यांनी. महत्वाचा एक डेथ व स्पेशल 5 रन केले गोलंदाजाला 4 धावा रोखण्यासाठी. जो निर्णय सोपवला ना आपल्यावरती, तो निर्णय सार्थक ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि खरं आहे राज, मी पण बऱ्याच वेळेला ऐकलंय की आर्य संघामध्ये गावामध्ये नितीन नावाचे व्यक्ती भरपूर आहेत टीमाची. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो आर्य संघाचा नितीन. 18 नंबरचा जर्सी परिधान केले. ओहो, बचावात्मक फटका होता. काय घडलं या ठिकाणी पहा. काय गोलांचं कौतुक करावं लागेल साहिलचं. हॅट्रिक खऱ्या अर्थाने झाली, परंतु हे गोलंदाजाला जसं हॅट्रिक देता येणार नाही, कारण या ठिकाणी धावच्या स्वरूपात बाद केलंय. हॅट्रिक झाले खऱ्या अर्थाने, टीम हॅट्रिक म्हणावं लागेल. 3 चेंडू 3 फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी मात्र पहा काय घडलंय. 6 चेंडू होते. 6 चेंडू 4 धावा बनवायच्या होत्या. मात्र आता इमाजीचं पाहिलं ना, 3 चेंडू मध्ये अजूनही 4 धाव्यांची गरज. म्हणजे कुठे सामना होता आणि कुठे येऊन ठेवलाय. खऱ्या अर्थाने तेजेचे पाहिलं 2014च्या निवडणुकीमध्ये एक जाहिरात यायची, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आणि आता देखील तसंच आपण पाहिलं ना, समीकरण पाहायला मिळतंय. 6 चेंडू 4 धावा पाहिजे होत्या. आता मात्र 3 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज नितीन आहे. एक नितीन माघारी परतलाय. मात्र या ठिकाणी तारणार्थाची भूमिका देखील करते. संकट मोचक म्हणून उभा राहिलाय. 3ऱ्या क्रमांकासाठी आलेला फलंदाज नितीन चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा करायच्या आहेत, परंतु स्पर्धेचा नियम आहे धावा कंपल्सरी चेसिंग. मोठा फटका लगावला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिलाय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. मी विनंती करतोय जिंकलेला संघ आर्य संघ, आपण कुठेही जायचं नाही. आपली मॅच होणार आहे लगेच. तर या सामन्याचा सामना वेळ ठरलाय. ज्या 3ऱ्या क्रमांकाशी संकट मोचकाची भूमिका बजावण्यासाठी आला. ज्याप्रमाणे जर पाहिलं ना, आपण पाहत असतो आपल्या भारतीय संघाचा हिमाची रण मशीन चेसिंग मास्टर विराट कोहली ज्याप्रमाणे संघासाठी भारतीय संघासाठी धावून येत असतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी संकट मोचकाची भूमिका बजावली. नितीन ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने खऱ्या अर्थाने